हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत मूलाधार चक्र. मूलाधार चक्राविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मूलाधार चक्राच्या साधनेने आपल्याला संपत्ती मिळवता कशी येते हे सुद्धा बघणार आहोत. मूलाधार चक्राचं मेडिटेशन करून आपल्याला संपत्ती कशी अट्रॅक्ट करायची, मूलाधार चक्र कसं जागृत करायचं हे आज आपण इथे बघून घेणार आहोत. ओके, तर मूलाधार चक्राच्या साधनेने संपत्ती मिळवायची आहे. आपल्या शरीरामध्ये हे किती 7 मुख्य चक्र असतात. तर आपल्या सुषुम्ना नाडीवर हे 7 चक्र असतात. 7 चक्र म्हणजेच काय, तर 7 चक्राची जाणीव आपल्याला झाली, तशी माहिती जर आपल्याला मिळाली तर आपलं जीवन देखील सुखी समृद्धी होऊ शकतं. ते म्हणतात ना, तुझं तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी. म्हणजेच काय, सगळं आपल्यामध्ये आहे, फक्त आपण जागा हे चुकलेलो आहोत. आणि जे सुख आहे ते आपल्या आत आहे. आपला जो आनंद आहे ते सुद्धा आपल्या आत आहे, पण आपण शोधतो कुठं, तर बाहेर. आपण सगळं काही शरीरामध्येच आहे, पण आपण शोधत कुठे असतो, बाहेर. तर त्यासाठीच म्हटलं आहे की तुझं तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी. हे सगळं आपल्या आतमध्ये आहे. तर आपण आज बघणार आहोत, आपल्या शरीरामध्ये हे 7 चक्र असतात. तर ह्या 7 चक्राची स्थानं जे आहेत ती ठरलेली आहेत. आपण आज बघणार आहोत की मूलाधार चक्र हे कुठे असते, याचं स्थान काय आहे. त्याचबरोबर आपण आपल्या शरीरातील सप्तचक्र म्हणजे 7 चक्र देखील कुठे असतात हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. 7 चक्र म्हणजेच कोणती, तर फर्स्ट आहे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, नाभी चक्र, हृदय चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि लास्ट आहे सहस्रार चक्र. तर हे सप्तचक्र आपल्या शरीरामध्ये सुषुम्ना नाडीवर स्थित असतात. म्हणजेच काय, आपल्या जे काही आणि मूलाधार चक्र जे आहे ते आपल्या माकड हाडाजवळ असते. सॅक्रम बोनमध्ये हे मूलाधार चक्र असते. हे मूलाधार चक्र हे लाल रंगाचं फूल असते आणि त्याच्या 4 पाकड्या असणार. या लाल रंगाचं फूल हे त्याचं मूलाधार चक्राचं प्रतीक आहे. लक्षात घ्या, समजून जायला सोपं होत जात असते. हे चक्र जे आहे आपल्या माकड हाडाजवळ म्हणजे सॅक्रम बोन जवळ स्थित असतं. आणि हे चक्र एनी टाईम क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने हे फिरत असतं. आपल्या शरीरात जी काही बोन्स आहेत त्याचं हे नियंत्रण, सगळी जी हाडं असतात आपल्या शरीरामध्ये त्याचं नियंत्रण हे मूलाधार चक्र करत असतात. तर काही महिलांचं सुद्धा असतं. काहींना उठताना बसताना अनेक लोकांना गुडघेदुखीचा, कंबरदुखीचा सुद्धा त्रास होतो. अनेक आजार त्यांना हाडासंबंधी उद्भवायला लागतात. तर त्यांचं हे चक्र, मूलाधार चक्र कुठे ना कुठे जाऊन ब्लॉक झालेलं असतं. तर याच्यामध्ये महिलांचं प्रमाण हे खूप अधिक असतं. ह्या आजारापासून जर सुटका हवी असेल, सुटका घ्यायची असेल, तर तुम्हाला मूलाधार चक्राचं मेडिटेशन म्हणजेच ध्यान आपल्याला फार जास्त उपयोगाचं होईल. त्याचप्रमाणे हे जे चक्र आहे हे मूलाधार चक्र संपत्तीचं, पैशाचं आणि समृद्धीचं प्रतीक मानल्या गेलेलं आहे. तर आपण ह्या चक्राचं मेडिटेशन समजा जर केलं आणि मेडिटेशनमधून हे आपलं मूलाधार चक्र जागृत केलं, तर मूलाधार चक्रामधून आपल्याला हे संपत्ती, पैसा, समृद्धी आपल्याकडे अट्रॅक्ट करता येणार. ओके, ह्या चक्राचं ध्यान केल्यानंतर आपण आपल्या आर्थिक अडचणीतून देखील बाहेर येऊ शकता. कारण हे जे चक्र आहे आपल्याला स्थिर आणि आपल्याला गतिशील बनवत असतं. हे चक्र ॲक्टिव्ह नसेल तर अस्थिर असेल, यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले असतील तर आपल्याला काही संकटांना म्हणजेच मनी ब्लॉकेजेस असेल, आजार असतील तर याला सामोरे जावे लागते. अनेक आजार ह्या हाडासंबंधित होऊ शकतात. म्हणून आपल्याला ह्या मूलाधार चक्राचं ध्यान करणे खूप गरजेचं आहे. अलीकडे बऱ्याच जणांचं वजन वाढलेलं दिसतं. वाढण्याची लगभग समस्या इतकी उद्भवली आहे की त्यामुळेच होतं की कुठे ना कुठे हे मूलाधार चक्र ब्लॉक झालेलं असतं. त्यांचं घड्याळाच्या दिशेने हे चक्र फिरत नसतं आणि ते 4 पकड्या उगवल्या नसतात. कारण हे मूलाधार चक्र ब्लॉक असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स उद्भवत असतात.
तर कदाचित तुम्हाला ह्यावर विश्वास बसणार नाही की आपण ध्यान करून हे मूलाधार चक्र जागृत करू शकतो. पण जर ह्या चक्रावर ध्यान केलं तर तुम्हाला जाणवेल की मी जे काही सतत सांगत असते हे सांगितलं नाही तरी ह्या गोष्टी सर्वात साध्य आहे. हे सायंटिफिकली तुम्ही बघाल तर हे सत्य आहे आणि तुम्ही जर करून बघाल तर जास्तीत जास्त हे फायद्याचं होणार. तर ही साधना म्हणून सप्तचक्र साधना, मेडिटेशन, ध्यान, योगा, एक्सरसाइज, हेल्दी खाणं ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आपल्या जीवनासाठी आहे. कारण माणसाला ह्या सर्व गोष्टी समृद्ध बनवत असतात. कोणतेही ध्यान धारणा केल्यानंतर, कोणत्याही चक्राची साधना केल्यानंतर ह्या चक्राला सूचना जात असतात. त्याला आपण काही अफर्मेशन देतो तर त्या ॲक्टिव्ह चक्राला म्हणजेच मूलाधार चक्राला असेल किंवा स्वादिष्टानला असेल, मणिपूरला असेल, कुठल्याही चक्राचं आपण जर मेडिटेशन केलं तर त्या सूचना तेपर्यंत सबकॉन्शियस माइंड जे असतं, आपण म्हणतो ना अफर्मेशन दिलं की सबकॉन्शियस माइंड हे पूर्ण काम करत असतं. तर त्याच पद्धतीने आपण जर कुठलं कार्य केलं, हे मेडिटेशन जर केलं तर त्या चक्राला सूचना जात असतात. म्हणजेच काय तर अफर्मेशन आपण जे म्हणतो, जर ते योग्य पद्धतीनं दिलं तर ते चक्र आपल्यासाठी काम करते हे निश्चित आहे. तुम्ही दररोज जर सकाळला उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये जर मेडिटेशन केलं ह्या मूलाधार चक्राचं, ओमकार जर तुम्हाला जमत असेल, पण तुम्ही हे मेडिटेशन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला 3 वेळा ओमकार हा याचा ओम 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 3 किंवा 4 वेळा, तसं तर 4 वेळा करायला पाहिजे. याच्या 4 पाकड्या आहेत तर आपल्याला 4 वेळा हे ओमकार करायचा आहे. आणि जमत असेल तर याची सुरुवात आपल्याला ओमकार ह्या मेडिटेशनपासूनच करायची आहे. आणि सर्वात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे मूलाधार चक्र हे ओमकार ध्वनी जे आहे ते ब्रह्मांडामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करतं आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये येते आणि आपलं सुख, समृद्धी, पैसे जे आहे ते आपल्याकडे अट्रॅक्ट होणं चालू होते. म्हणून आपल्याला ओमकार याच्यापासून करायचं आहे. आणि मोस्टली हे मेडिटेशन मंगळवारच्या दिवशीपासून करायचं आहे. कारण ह्या चक्रांवरती देवदेविता स्थित असतात, उपस्थित असतात. तर हे चक्र जे आहे हे देवता ह्या चक्रावरच्या म्हणजेच गणेशजी आहे, गणपती आहेत. तर म्हणून आपल्याला मंगळवारच्या दिवशी आपल्याला हे मेडिटेशन करायचं आहे. कारण हे सायंटिफिकली रिझन आहे. आपण मूलाधार चक्रावर मंगळवारच्या दिवशी गणपतीचं अथर्व शीर्ष म्हणून सुद्धा मेडिटेशन करू शकतो. श्री गणेश अथर्व शीर्ष येत असतं. तुम्ही कधी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल तर तिथे त्याच्यामध्ये सांगितलं आहे तुम्हाला हे सर्वात अगोदर ओमकार करायचा आहे. 4 वेळा ओमकार म्हणायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही कधी ऐकलं नसेल किंवा ऐकलं असेल तर तुम्हाला म्हणायचं आहे गणेश अथर्व शीर्ष. त्याच्याने सुद्धा तुमचं हे मूलाधार चक्र हे जे आहे ते ॲक्टिव्ह होत असतं. तर मूलाधार चक्र आपला ॲक्टिव्ह होतं. आणि एक सांगायचं म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल की त्या गणेश अथर्व शीर्षमध्ये त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम, म्हणजेच आपण गणपती बाप्पाला म्हणत आहोत की गणपती बाप्पा तू कसा आहेस, तुझं स्थान कुठे आहे, तुझं स्थान मूलाधार चक्रावर आहे. तू मूलाधार चक्राने युक्त झालेला आहेस, मूलाधार चक्राला तू ऊर्जा देतोस. आणि जी लोक मूलाधार चक्राचा अभ्यास करतात, मेडिटेशन करतात, त्यांना सर्व प्राप्त होत असते. मनी रिलेटेड सर्व प्रॉब्लेम सॉल्व होत असतात आणि हेल्थसुद्धा छान राहत असते. तर म्हणून आपल्याला मूलाधार चक्राचं ध्यान करायचं आहे. आणि सर्वात अगोदर गणपती बाप्पाची प्रार्थना करत असतात. आपण देखील गणपती बाप्पाची प्रार्थना करायची आहे. तर ती प्रार्थना म्हणजेच कोणती, तर हे मूलाधार चक्राची साधना करण्यापूर्वी सुरुवातीला करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये केलं तर अतिउत्तम. कारण हे आपले चक्र जागृत होतं आणि आपल्याला धन संबंधी सर्व काही अट्रॅक्ट होत असेल. संपत्ती, पैसा, समृद्धी आपल्या लाईफमध्ये येत असते. तर ती प्रार्थना म्हणजेच आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ही गणपती बाप्पाची प्रेयर आहे। सर्वात अगोदर ओमकार म्हणायचा, ही प्रेयर म्हणायची आणि गणेश अथर्वशीर्ष म्हणत आपल्याला मेडिटेशन करायचं आहे, किंवा तुम्ही श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणत सुद्धा मेडिटेशन करू शकता। त्यामुळे तुमचे चक्र हे ॲक्टिव्ह होणार। लाल कलरचं 4 पाकळ्याचं जे फूल असतं ते अँटी क्लॉकवाईज फिरत असतं, घड्याळाच्या दिशेने ते फिरतं आणि आपलं चक्र हे जागृत होऊन आपल्याला पूर्णतः सुख समृद्धी पैसे हे येत असतात। तर आपल्याला ह्या पद्धतीने करायचं आहे। त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम चक्राची साधना करताना आपले हात मांडीवर आकाशाकडे करून, आकाशाकडे म्हणजे ह्या पद्धतीने गुडघ्यावरती ठेवायचे आहे आणि बसायचं आहे, किंवा तुम्ही ही मुद्रा म्हणजेच अशी ज्ञान मुद्रा सुद्धा करून तुम्ही बसू शकता। डोळे बंद करायचं आहे, 4 वेळा ओमकार करायचा आहे आणि तुमचं जे काही स्थान आहे म्हणजेच माकडहाडाजवळ मूलाधार चक्राचं स्थान आहे, सॅक्रम बोन, तर तिथे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे। आणि मी तसं चित्रामध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला तसा कलर व्हिज्युअलाइज करायचा आहे। त्या लाल चक्राचं फूल असं घड्याळाच्या दिशेने फिरत आहे असं व्हिज्युअलाइज करायचं आहे। आणि मूलाधार चक्राचा मंत्र आहे तो म्हणजेच लम 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 असं म्हणत आपल्याला त्यावर फोकस द्यायचा आहे। लम असं हळूवार लवर नाही का जास्त भर द्यायचा आहे आणि मवर हळू दीर्घ उच्चार काढायचा आहे। कमीत कमी हे लम उच्चार 4 वेळा करायचा आहे। ह्या पद्धतीने तुमचे हात असे असणार किंवा असे असणार, डोळे बंद, पाठीचा कणा ताठ आणि लम 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 असं म्हणायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जी काही अट्रॅक्ट करायचं आहे ते अफर्मेशन तुम्ही या जागी देऊ शकता। मेडिटेशनमध्ये व्हिज्युअलाइज करायचं आहे ते लाल कलरचं 4 पाकळ्याचं फूल घड्याळाच्या दिशेने फिरत आहे असं व्हिज्युअलाइज करत आपल्याला आपलं मनी संबंधित जे काही आपलं अफर्मेशन आहे ते रेडी करून ठेवायचं आणि ते मनातल्या मनात म्हणायचं। जसं की ज्या गोष्टीसाठी करत आहात त्या गोष्टीची अफर्मेशन द्यायची, जसं की माझ्याकडे मुबलक पैसा आलेला आहे, माझ्याकडे मुबलक पैसा आलेला आहे, किंवा दुसरी अफर्मेशन माझा पगार वाढलेला आहे, माझा पगार वाढलेला आहे, अशी कुठलीही अफर्मेशन 2 वेळा म्हणायची आहे। आणि तळ हात तसंच म्हणत 2 मिनिटं आपल्याला मेडिटेशन करायचं आहे आणि तळ हात आपले घासत जी काही पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली ती आपल्या हळूवर डोळ्यांना लावायची आहे आणि युनिवर्सला थँक्यू थँक्यू थँक्यू, श्री गणेशजींना थँक्यू 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 आणि मूलाधार चक्राला धन्यवाद देत आपल्याला ग्रॅटिट्यूड फील करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या लाईफमध्ये अबंडन्स अट्रॅक्ट झाली आहे। थँक्यू सो मच युनिवर्स फॉर एव्हरीथिंग ही करायची आहे। आपण जर ही अफर्मेशन स्वरूपात जर प्रार्थना केली तर ते युनिवर्समध्ये संकेत काय जाणार की ऑलरेडी आपल्याकडे आहे, तर तेच आपल्याकडे 10x होऊन येत असते। त्यामुळे आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होत असतात, म्हणजेच युनिवर्सला संकेत जाणार की ती गोष्ट पूर्ण झालेली आहे असं समजले जाते आणि आपलं मूलाधार चक्र हे ॲक्टिव्ह होऊन धन समृद्धी पैसा आपल्याकडे येत असते आणि ह्या मूलाधार चक्राला जागृत करून आपण संपत्ती मिळवू शकतो। तर या पद्धतीने तुम्हाला मूलाधार चक्राचा उपयोग करून डेली मेडिटेशन करायचं आहे आणि मनी ब्लॉकेजेस रिलीज करायचे आहेत आणि अबंडन्स प्रॉस्परिटी अट्रॅक्ट करायची आहे। थँक्यू सो मच। हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जायचं नाही आहे। थँक्यू सो मच। युनिवर्स ब्लेस यू।